हे आमचा नाईट ट्रेकिंग चालू आहे रतनगडसाठी। कारवीची फुलं आहेत ही बघायला येतात लोक रतनगडला। पूर्ण रस्त्याला फुलं पसरून ठेवल्यात आमच्या स्वागतासाठी। हा त्र्यंबक दरवाजाच्या पायऱ्या आहेत। खूप थ्रिलिंग रस्ता आहे। नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर पहिलं ते सबस्क्राईब करा, बाजूची घंटाही दाबा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। किल्ले रतनगड, छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला किल्ले रतनगड। याच किल्ल्याची सफर आज आपण करणार आहोत। किल्ल्यावरती जाण्यासाठी आपण नाईट ट्रेकिंग करणार आहोत। त्याचं थरारक दृश्य आज मी तुम्हाला दाखवणार आहे। हे साम्रत गाव आहे। याच गावापासून आपण ट्रेकिंगला सुरुवात केली होती। साम्रत गावापासून रतनगड किल्ला हा 3 ते 4 तासाच्या ट्रेकिंगवरती आहे। माझा हा पहिल्यांदाच नाईट ट्रेकिंग होती, त्यामुळे मला खूप आतुरता होती की नाईट ट्रेकिंग कशी होते, कशी होईल। याच्यासाठी मी खूप आग्रही होतो मित्रांकडे की आपण एकदा तरी नाईट ट्रेकिंग करूया। हे आमचा नाईट ट्रेकिंग चालू आहे रतनगडसाठी। देवदास भाऊ, हे मुकेश भाऊ, हे राहुल भाई, मच्छिंद्र दादा, विजय भाई आणि हा आमचा राहुल भाई। सकाळीचे 3:15 वाजल्यात। आमचा रतनगडसाठी नाईट ट्रेकिंग चालू आहे। किती छान आहे बघा माहोल। आणि नुसतं धुक्का एवढं पडले ना की नुसतं थंडी हवा वाहते, अंगाला स्पर्श करून जाते, खूप छान वाटते। साम्रत गावापासून निघाल्यानंतर 1 तासाच्या ट्रेकिंग नंतर थोडासा विसावा घेण्याचा निर्णय घेतला। आता आपण आलोय साम्रत गावापासून निघाल्यानंतर जो थरारक दृश्य असतोय, ज्याला धबधब्याची वाट अशी बोलतात, त्या धबधब्याच्या वाटेवरनं आता आपण रतनगडवरती चढणार आहोत। नुकताच पावसालाही संपला होता, त्यामुळे धबधब्याच्या वाटेवरती पाऊसही नव्हता आणि पावसाळ्याच्या सीझनमध्ये इथं खूप मोठा धबधबाही वाहत असतो। धबधब्याच्या वाटेवरनं चालताना खरंच खूप मजा येत होती, कारण असा अनुभव मी पहिल्यांदाच घेत होतो। नाईट ट्रेक हा माझा जीवनातील पहिलाच ट्रेक होता की जो मी रात्री करत होतो। आणि जोडीला असे भटके मित्र असतील की ज्यांना खरंच गडकिल्ल्यांबद्दल खूप आवड आहे, गडकिल्ले ट्रेकिंगला जाण्यासाठी खूप आवड आहे, तर असे मित्र जोडीला असतील तर त्याहून आणखी खूप आनंद वाटतोय की चला खूप मजा करूया मित्रांबरोबर। छत्रपती शिवाजी महाराज की आणि मध्ये मध्ये जरा आम्हाला वाघाच्या डरकालीचाही आवाज येत होता। पावसात असंच येत पाण्यातच धबधब्याच्या वाटेने काय हर हर महादेव।
मच्छिंद्र भाऊ तोंड दाखवा, टोपी तोंड नाही दिसत. असं मावल्यासारखा चराच असतो माऊली. तुला बोलतो मावला. मावल्याला भेटली ती जागा कुठली पाहिजे बघ राजासोबत. बसा बाबांना. नवीन जाताना नाही फाटणार, येताना जाम फाटेल. नाही येताना उलट काहीच वाटणार नाही. रतनगडचा साम्राज्यवरून ही पहिली सीडी आहे, पण खूप खतरनाक रस्ता आहे. पूर्ण रॉकिंग, इकडं रॉकिंग आहे, इकडं खाली बघून तुम्ही इकडं रॉकिंग रस्ता आहे. रतनगडला ही सर्व ठिकाणी अशी ग्रिल लावले. ही बघा एक कारवीची फुलं, ही दिवस उजाडल्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवूच. ही कारवीची फुलं आहेत. ही कारवीची फुलं आहेत. ही बघायला येतात लोक रतनगडला. हे बघ, पूर्ण रस्त्याला फुलं पसरून ठेवल्यात आमच्या स्वागतासाठी कारवीची. खूप छान वाटते बघा. कल्याण दरवाजा कसा आहे तसा त्र्यंबक दरवाजा फोटो काढून त्र्यंबक दरवाजा. जय श्रीराम, जय श्रीराम, जय बजरंग बली की, बोल बजरंग बली की जय. सरळ हा त्र्यंबक दरवाजाच्या पायऱ्या आहेत. खूप थ्रिलिंग रस्ता आहे. हे बघा, खूप थ्रिलिंग, एक नंबर आहे. हे पूर्ण नाईटमध्ये आहे. नाईट ट्रेकिंग चालू आहे आमची. रतनगडच्या आपण त्र्यंबक दरवाजाजवळ आलोय. मच्छिंद्र माऊली आता तुम्हाला काहीतरी बोलतात ते ऐका जरा. हर हर महादेव, महादेव. बघा मावल्यांनो, हा तुमचा मावला रात्रीच्या 3 वाजता या गडावर चरलेला आहे. शिवभक्तांनो लक्ष द्या, आपले किल्ले बघा, कुठं पण जाऊ नका. रात्री या रात्री किल्ल्यांवर चरा आपल्या. बघा जरा महाराजांनी काय ठेवले आपल्यासाठी. आता आपण त्र्यंबक दरवाजाजवळ आलोय आणि हा बघा दरवाजा. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा महादेव.
त्र्यंबक दरवाजा. कसं आहे आपलं राहुल कसं काम हाय गणपत त्र्यंबक दरवाजाच्या उजव्या साईडनं कडेलोट आहे. इथं आपण आता कडेलोटला चाललोय या साईडनं. रात्रीची जी नाईट ट्रेकिंग करून आल्यानंतर जो विसावा असतोय, जो आनंद असतोय, तो हाय. सकाळ सकाळी जो रतनगडचा जो दृश्य आहे तोच हा विसावा आहे. समोरचा दृश्य बघून एवढा आनंद वाटतो, विसावा वाटतोय की या क्षणाला कधी विसरूनच जाऊ नये. हा क्षण चोरून घेऊन जाऊ असंच वाटत असते नेहमी. किती छान वाटते. आई रत्नादेवी. इकडनं आपण सरळ गेलो की आई रत्नादेवीचं मंदिर आहे. मोर्या मंगलमूर्ती मोर्या मोर्या मोर्या. नाही नाही व्हिडिओ पण काढायचे, मंदिरात पण जायचं ना आपण पहिले. नाही नाही असं बूट घातलं ना. रत्नदेवी मंदिर. त्याच्यानंतर इकडं आल्यानंतर एक गुफा पण आहे. हे बघा खूप मोठी गुफा आहे. गुफेमध्ये शायद हॉटेल आहे. मामाचं हॉटेल आहे त्या गुफेमध्ये. आणि हा नजारा गुफेच्या बाहेरचा. हाच तो रतनगडचा फेमस स्पॉट की जिथं भटके व्हिडिओ किंवा फोटो काढल्याशिवाय पुढे जात नाही आहे. तर आम्हालाही हा मोह आवडता आला नाही आहे. आम्हीही व्हिडिओ काढून घेतले. इथं खूप छान सीन होता आणि खूप छान व्हिडिओही आला आहे. रात्री तुम्हाला दाखवायचं राहून गेलं आहे. हे आमचे टेंट आहेत. हे 6 जण होते. प्रत्येक टेंटमध्ये दोघे होते. हे आमचे टेंट आहेत. याच्यामध्ये देवदास आणि मी होतो. याच्यामध्ये मुकेश आणि विजय, आणि याच्यामध्ये विजय आणि मच्छिंद्र होते. खूप छान झोप लागली याच्यामध्ये. आणि नजारा बघा तुम्ही, एक नंबर आहे. एक नंबर नजारा आहे. आणि हा कडेलोटचा ठिकाण आहे. मगाशी तुम्हाला जो व्हिडिओ दाखवला तो. हर हर महादेव. जे भंडारदऱ्याला पाणी जातोय प्रवरा नदीचा, त्या नदीचा हा उगमस्थान आहे. इथूनच प्रवरा नदी वाहत जाते पूर्ण भंडारदऱ्याला, हे इथून. आणि हा जो समोर बघता तुम्ही, हा भंडारदऱ्याचा पूर्ण पाणी आहे. या भंडारदऱ्याला 56 किलोमीटरचा पूर्ण सर्कलमध्ये हा भंडारदरा विस्तारलेला आहे. चला नेडे बघायला चाललेलो आहे. पण हे बघा इथं वरती नेडा आहे, म्हणजे गोल आकाराचा होल आहे. रतनगडमध्ये फेमस पॉईंट आहे नेडा म्हणून, ते दाखवतो आता तुम्हाला. या मागे हा आहे नेडा. हा नेडा आहे. डोंगर कोकण केलेला आहे.
आणि नेड्यावरनं हा आहे आपला पॉइंट. ते मच्छिंद्र भाऊ अजून तिथं आहे, चालतात. गया चुराने आ गया. आता आम्ही रतनगडच्या एकदम टॉप वरती आहे. हे बघा, पूर्ण टॉप वरती आहे. टॉप 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 बादशाह उधर ही आता है टॉप पे. पाठीमागचा सीन बघा तुम्ही. शिवभक्त पूर्ण टॉप. कसं वाटतं? छत्रपती शिव महाराज की. शिवभक्त तुम्हाला गडावरती येऊन कसं वाटतंय? छान वाटतं आम्हाला. भारी बघा कवरा भारी पेर भेटतात बघा. 50चं 5 ले भाई ले. हा जो गड दिसतो हा कलसुबाई आहे. नाही, याच्या समोर इकडं हा हरिश्चंद्रगड आहे, भैरवगड आहे. सर्व गड इकडनं दिसतात. आणि हा जो तुम्ही बघाल अलंग मलंग कुलंग, तर त्र्यंबक दरवाजाची एंट्री आहे. इकडनं आल्यानंतर ही असे खालून पूर्ण दोन्ही साईडनं डोंगर आहे. डोंगराच्या मधोमध पायऱ्या केल्यात. सुरक्षेसाठी हे लोखंडी ग्रिल आहेत. असं पकडून पकडून यायला लागतंय. रात्री तुम्हाला पूर्ण दाखवता नाही आलं. हे बघा, आता उजाडल्यानंतर तुम्हाला दाखवतोय. खूप छान असा नजारा आहे. हे समोर असे मोठे डोंगर, आणि हे ग्रिल लावल्यात. त्याच्या कडेकडे यायला लागते त्र्यंबक दरवाजाला. हे इकडनं जाऊन या डोंगराच्या मधून त्र्यंबक दरवाजाला एंट्री आहे. ती नसा टाईट होतात ना मग. हा रतनगडचा किल्ला आहे. अरे असंच रे तू उलटा. हा तू टॉप. करायचं आहे. इथं गेलतो आम्ही रतनगडच्या किल्ल्यावरती. आणि हा भंडारदरा. मस्त. आता आम्ही रतनगडचा किल्ला सर करून भंडारदऱ्यामध्ये आंघोळ करायला आलोय. भंडारदऱ्यामध्ये आंघोळ केल्यानंतर आम्ही अमृतेश्वर महादेव मंदिर रतनवाडी या महादेवाच्या मंदिरात आलोय दर्शन घेण्यासाठी. रतनगडच्या पायथ्याशी असलेला अमृतेश्वर रतनवाडीला स्थित आहे. खूप छान असं मंदिर आहे. याची नक्षीकाम बघा किती छान आहे. या मंदिराची प्रतिकृती सेम आपल्या केदारनाथ सारखीच आहे. सेम केदारनाथ सारखीच आहे. तुम्हाला आतून दाखवतो नक्षीकाम किती छान केले ते. मंदिराची नक्षीकाम बघा किती बारीक नक्षीकाम आहे. छान. तुम्हाला आतमध्ये दाखवते किती छान नक्षीकाम आहे. हे बघा. अति बारीक अशी नक्षीकाम केलेली आहे. अमृतेश्वर मंदिर रतनवाडी. किती छान नक्षीकाम आहे. आणि ही महादेवाची पिंड जे पाण्यात आहे.